ब्रह्मांड कोणाच्या हाकेला ओ देतो. भाग 1 मध्ये पाहिलं नामस्मरण, ज्याच्यामुळं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कृतीला बळ मिळतं. भाग 2 कृती करत असताना जीवनमूल्यांची जपणूक करणं, सत्कर्म करणं, ज्याच्यामुळं आपल्या कृतीला नैतिकतेचं बळ मिळतं आणि त्याच्यामुळं यश मिळतं. भाग 3 कृती करत असताना ज्या चुका होतात त्या चुका मान्य करणं आणि इतरांची क्षमा मागणं, त्या चुकीमुळं जे घडलेलं आहे. मग मी जर शेअर ट्रेड करत असेल आणि त्याच्यामध्ये मला लॉस होतोय, तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार मी स्वतः आहे. स्वतःची माफी मागितली पाहिजे. स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की माझं काय चुकते की ज्याच्यामुळे मला लॉस होते. आपण मात्र दोष काय करतो? इतरांना देतो, मार्केटला देतो. तसं नाहीये. आपल्या कृती करत असताना जे काही चुका होतात त्या सुधारण्याची जबाबदारी आपली स्वतःची असते. स्वतःला माफ करून नव्यानं प्रयत्न करायला पुढच्या कृतीमध्ये सुरू करायचं. स्वतःची माफी मागायची. काही वेळेला कृती करताना इतर लोक दुखावले जातात, त्यांना त्रास होतो. तर अशा लोकांची वैयक्तिक माफी मागून पुढे जाणं. तर त्याच्यामुळं काय होतं, तो जो माणूस आहे आपण ज्याची माफी मागितलेली आहे, तो आपला नव्यानं मित्र बनतो आणि तो आपल्याला पुढच्या प्रवासामध्ये उपयोगी पडतो. तर सत्कर्म करत असताना, कृती करत असताना झालेल्या चुकांमधून शिकणं, स्वतःला माफ करणं, दुसऱ्यांना माफ करणं आणि पुढं जाणं, हे जे कळतो त्याच्या हाकेला ब्रह्मांड ओ देतो. थोडक्यामध्ये स्वतःला प्रत्येक कृतीमध्ये अपग्रेड करत राहायचं आणि पुढचा रस्ता पकडायचा. धन्यवाद.